हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण FAW म्हणजे फ्री आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू केला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलं होतं की आठवड्याला 4 प्रश्न दिले जातील जे एक दिवसाआड असतील. जो काही टॉपिक दिलेला आहे त्याच टॉपिकवरचे प्रश्न असतील. तो टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि ते ते उत्तर तुम्हाला दर रविवारी तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील. म्हणजे याचे सॅम्पल जे उत्तर आहे आपल्या अनोखी लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळतील. ओके, तर ही सिरीज गेल्या वर्षी पण होती, आज पण आहे. तर तुम्ही उत्तर जर लिहिला असाल तर ह्याच तुम्ही चेक करू शकता. जर लिहिला नसाल तर अभ्यास करा, उत्तर लिहा आणि परत हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके, तर मग बघूया या प्रश्नाचे उत्तर कशा कशा प्रकारचे आहेत जे गेल्या आठवड्यामध्ये दिलेले होते मराठी साहित्य आणि इथिक्सचे. ओके, तर सुरुवात करूया मग. आता बाकी जी या प्रोग्रामबद्दल माहिती आहे हा तर फ्रीच आहे, परंतु याचा जो शेड्यूल आहे हा तुम्हाला इथं पाहायला मिळेल की कोणत्या दिवशी कोणता सब्जेक्ट आहे किंवा कोणता टॉपिक आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. जसं की या स्मृतिस्थळ किंवा इथिक्सचे प्रश्न होते, शेतकऱ्याचा आसूड होता, ते विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आता त्याचे एक एक उत्तर पाहूया. तर पहिल्या दिवशी आपण लिटरेचरचा प्रश्न विचारला होता. तो होता हा स्मृतिस्थळावर. ठीक आहे, त्याचा रसस्वाद करा असं म्हटलं होतं. तर वाचूया काय प्रश्न होता. एके वेळ भटोबास मार्गे जाता सकाळीची जेविले, ते एके ब्राह्मणाने देखिले, मग म्हणितले हे काय एवढ्याची वेळा कैसे. तो भटोबासी म्हणितले सुग्रामे सकाळचार, अन्य गामत धर्तकम, नगरे पादमेकच, पथी शूद्रावद चरित, मग तेने भिक्षा केली. आता तुम्ही वाचतानाच कुठेतरी अडखळतं किंवा ते शब्दशैली पाहून वाटतं की हे अवघड जातं आहे ना, असा प्रश्न येतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की स्मृतिस्थळाचा अभ्यास कसा करावा, कारण ते असं वाटतं की हे येतच नाही आहे ना. तर याचा अभ्यास करावा सगळ्याच्या मनामध्ये. जे अभ्यास करतात त्यांच्यामध्ये हा डाऊट येतो की याचा अभ्यास नेमका कसा करू. तर पहा, त्याची एक पद्धत आहे अभ्यास करण्याची. पहिल्या सुरू तर पुस्तक महत्त्वाचं ठरतं. तर जे काही तुम्ही पुस्तक घेणार आहात याचं स्मृतिस्थळाचंच पुस्तक असेल, फक्त व्हॅरिएशन असेल, ते प्रकाशन वेगवेगळं असेल. पर जे प्रकाशन तुम्ही घेणार आहात त्याच्यामागे काय असलं पाहिजे की हे जे काही स्मृती आहेत त्याचा अर्थ दिला असला पाहिजे बॅक साईडला. तसं पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा त्याचे शब्दार्थ म्हणा किंवा काय मनी वाक्यप्रचार असतात त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर ते पुस्तक पहिल्या सुरू खरेदी करायचं आहे, दुसरं खरेदी करायचं नाही. ठीक आहे. दुसरी स्टेप, अभ्यास करत असताना स्मृतिस्थळाचा सुरुवातीला करायचंच नाही. सगळा अभ्यास झाल्यानंतर हा टॉपिक घ्यायचा. नाहीतर ते काय होतं की स्मृतिस्थळ येत नाही तर मराठी साहित्य येत नाही असं बऱ्याच वेळास वाटतं. तसं नाही. पहा, जे सोपं आहे ते अगोदर कंप्लीट करा. ओके, तर त्याच्यानंतर स्मृतिस्थळाकडे या. आता स्मृतिस्थळाकडे आलात तर अभ्यास करताना जे काही मागं त्याचा अर्थ दिलेला आहे, सारांश रूपानं असेल, शब्दशः अर्थ, ते 2-3 वेळेस वाचा. ठीक आहे, ते तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग ही स्मृतिस्थळ वाचायचे. आणि मग झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही वाचलात, स्मृती वाचलात, आता तरी पण तुम्हाला अर्थ कळणार नाही आणि पूर्ण अर्थ काढायचा पण नाही तुम्हाला. फक्त याच्यातले जे शब्द दिले आहे स्मृतीमध्ये त्याचा अर्थ जुळतोय का हे प्रयत्न करायचा. जुळत नसेल तर अनेकदा ते मागचं शब्दशः अर्थ वगैरे जे शब्दार्थ आहेत म्हणी आहे ते वाचायचं आहे. ठीक आहे, असं केलात तर तुम्हाला कुठं ना कुठं अर्थ जोडायचा प्रयत्न होईल. ठीक आहे. जर तुम्ही तज्ज्ञ असाल तर तुम्हाला जमणार नाही, म्हणजे जमणार नाही कसं आहे ना, परंतु तज्ज्ञ व्हायचा प्रयत्न करू नका. तज्ज्ञ असतील त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्याच्यात जर झाला तर खूप वेळ जातो. ठीक आहे, आणि असं म्हणू का हे काही खूप काही अवघड आहे. अवघड नाही, भाषाशैली थोडीशी कठीण आहे, ते आपल्याला माहीत नाही म्हणून होतं तसं. ठीक आहे, परंतु त्यासाठी फॅक्टिक व्हायचं नाही मराठी साहित्य असं तसं आहे म्हणून. ठीक आहे, तसं नाही. फक्त पद्धतशीर अभ्यास करा, पद्धतशीर त्याचं सगळं काही होतं. ओके, तर म्हणजे स्मृतिस्थळावर आहे थोडंसं अवघड वाटतं, हो प्रॉब्लेम आहे, परंतु असं नाही की ते येतच नाही, असं नाही. त्याला एक मेथड असते. ओके, तर आता हा प्रश्न दिला होता, याचं उत्तर कसं लिहायचं. पहिले सुरू काय आहे, हा रसस्वाद आहे. रसस्वाद म्हणजे काय, तो कसा करायचा, कसा सोडवायचा, याची सगळी जी माहिती आहे किंवा त्याचे सॅम्पल उत्तर सहित तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. बरेच गोष्टी आहेत ते तुम्ही तिथं पाहून रेफर करू शकता, आपले डाऊट आहे तिथे क्लिअर करू शकता. ओके, तर थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं रसस्वाद काय असतं. उदाहरणामध्ये एखादा पदार्थ तुमच्यासमोर दिला आहे आणि त्याचा रसस्वाद करा म्हटलं म्हणजे काय की त्याचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे. एखादी भाजी असेल, काही असेल, तुम्हाला म्हटलं याचं काय काय चव लागते, खरट आहे, आंबट आहे, तिखट आहे, काय लागतं तुम्हाला, म्हणजे आस्वाद घेताना तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं आहे. तसंच असतं परीक्षेमध्ये एक उतारा दिलेला असतो किंवा जसं इथं स्मृती दिलेलं आहे, ते तुम्हाला काय वाटतं ते पाहून आहे ना, त्याच्यामध्ये काय आहे हे वाटतं हे तुम्हाला सांगायचं आहे. मे बी इतरांपेक्षा तुमचं आन्सर व्हॅरिएशन होऊ शकतं त्याच्यामध्ये, कारण रसस्वाद आहे. एक गोष्ट कुणाला आवडते, कुणाला आवडत नाही, कुणातले त्याच्यातले 4 गोष्टी बऱ्या वाटतात, काय बऱ्या वाटत नाही, कारण ते एकमेकाचा म्हणजे आपण म्हणतो ना ते वेगळं आहे रसस्वाद.
ठीक आहे. तर हे जरूर लक्षात घ्या. दुसऱ्याचं उत्तर आलं तसंच यावं असं काही नाही याच्यामध्ये, कारण हा संवाद प्रत्येकाचा वेगळा असतो. ओके. तर रससंवाद काय आहे? सरळ सरळ गोष्ट आहे की जे समोर उतार दिलेला आहे तो उतार आपल्यानुसार काय वाटतं, आपल्याला काय वाटतं त्याच्यानुसार ते उत्तर लिहायचे. फक्त असं वाटू नये आहे एक आणि पूर्ण डिफरंट तुम्ही सांगता, तसं तेवढं वाटू नये. ठीक आहे. ओके. तर हे उत्तर सोडत असताना किंवा रसस्वाद सोडत असताना पहिले सुरू तर प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय म्हणतो, त्याचा विषय काय आहे, त्याचा आशय काय, हे तुम्ही एक अर्धा मिनिटामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर उत्तर लिहिताना त्या उतारा जो आहे त्या उताराचा लेखक कोण किंवा तो उतारा कुठल्या पुस्तकातून घेतला आहे आणि त्याचा लेखक कोण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. हे माहीत असायला पाहिजे. पण नाहीतर ते तुमचं म्हणजे इम्पॅक्ट जरा वेगळा पडतो जर माहीत तुम्ही नाही लिहिला तर त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ॲक्च्युअल सोडत असताना 4 ते 5 स्टेपमध्ये तुम्हाला जायचं आहे सुरुवात करत असताना. पहिल्या तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर शब्दशः अर्थ सांगायचा आहे, भावार्थ सांगायचा आहे, वाङ्मय आणि शेवट, अशा 5 स्टेप म्हणून तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. आता म्हणसाल हे अवघड आहे का? अवघड नाही, पण सोपं आहे. ते काय आहे नेमकं, आता इथं वेळ घेतला तर खूप जातो, त्याच्यामुळे तुम्ही ते सेपरेट जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जरूर पहा. तरी पण मी हे उत्तर सांगत असताना तुम्हाला सांगत जाईन. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. पहा, हा दिलेला उत्तर आहे. तुम्हाला काय म्हटलं, याच्यातले शब्द तुम्हाला थोडे थोडे कळले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला याचं उत्तर सोडता येतं. आणि हा रसस्वाद आहे. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया. काय म्हणता येईल याच्यामध्ये? महानुभव पंथातील महानुभवांचा आचारधर्म आणि तत्वज्ञान याची प्रचिती देणारा प्रसिद्ध ग्रंथ स्मृतिस्थळ यातील स्मृतीचा उपरोक्त उतारा आहे. काय केलेलं आहे, त्या उतार्याला आपण आता इंट्रोडक्शनमध्ये कनेक्ट केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, इथं लेखकाचं नाव नाही कारण तो वादग्रस्त आहे म्हणून मी इथं त्याला दिलेलं नाही. तर काय म्हणता येतं, वरचा जो उतारा कशातला आहे, स्मृतिस्थळ आहे, ते नाव तुम्हाला लिहावं लागेल. मग तो स्मृतिस्थळ नेमकं काय आहे हे बी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तर प्रभाव पडतो. त्याच्यामुळे सुरुवात कशी आहे, महानुभव पंथातील महानुभवाचा आचारधर्म आणि तत्वज्ञान याची प्रचिती देणारा कोणता प्रसिद्ध ग्रंथ आहे, स्मृतिस्थळ आहे, आणि त्याच्यामधला हा वरचा उपरोक्त उतारा आहे. तर असा तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. ओके. तर आता तो उतारा दिला आहे, त्या उतारामध्ये काय म्हटलेलं आहे, शब्दशः अर्थ काय, भावार्थ हे तुम्हाला सांगावं लागेल. तर सुरुवात करूया. पहा, वरील स्मृतीनुसार 500 शब्द वापरल्यानंतर त्या उताराला तुम्ही कनेक्ट केलात असा अर्थ होतो. त्याच्यामुळे शब्द वरील, अशा प्रकारे, थोडक्यात असे शब्द वापरायचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. ठीक आहे. वरील स्मृतीनुसार एके वेळी भटोबास मार्गक्रमण करत असताना सकाळी जेवत होते. ते एका ब्राह्मणाने पाहिले आणि भटोबासांना खडसावून विचारले, ही कोणती वेळ आहे जेवण्याची? हा काय आहे पहा, जसं ते अर्धा उतार आहे ना, त्या अर्ध्या स्मृतीमधला हा त्यांनी जशाच तसं मी तुम्हाला सांगितले की ते काय म्हणतात, परंतु भावार्थ पण तुम्हाला सांगावा लागेल. आता तो भावार्थ मी कसा काढलाय पहा, कारण ब्राह्मणाच्या नुसार तो ब्राह्मण जो बोलतोय त्याच्यानुसार प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो, आचरण असतंय, परंतु भटोबास एक साधू असून त्याचे पालन करत नाहीत, ही गोष्ट शोभनीय नाही, म्हणून त्यांनी तसं म्हटलेलं आहे. पहा, शब्दशः अर्थ काय की त्यांनी बोललं, पण बोलण्याच्या मागचा भाव काय होता की त्यांना असं वाटतं साधूनं नियमाचं पालन वगैरे केलं पाहिजे. हा भावार्थ तुम्हाला सांगायचा आहे उत्तर लिहिताना. ठीक आहे. तर पहिल्या 2 ओळी काय शब्दशः अर्थ आहे, दुसऱ्या 2 ओळी काय त्याचा भावार्थ आहे. तर हे तुम्ही 2-3 वेळेस वाचून तुम्ही जजमेंट लावा की हां असा शब्दशः अर्थ असतो, असा भावार्थ असतो. ओके. हा झाला पहिला पॅराग्राफ. तर पहिल्या पॅराग्राफचा अर्धा भाग आपण त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मग भटोबास काय म्हणतात तिथंच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ब्राह्मणाच्या प्रश्नाला भटोबास शांतपणे आणि नम्रतेने उत्तर देताना वरील स्मृतीत म्हणतात. काय म्हणतात, आपल्या गावात आपण सर्व काही आचरणात आणू शकतो, दुसऱ्याच्या गावात मात्र योग पडेल त्याप्रमाणे आचरण करावे लागतं. मोठ्या शहरात आचराचा पावेकच भाग शक्य होतो, मात्र प्रवासात असताना शुद्रपणे राहावे लागते. असं उत्तर त्या ब्राह्मणाला दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे वरील ज्या स्मृतीमध्ये आहे जे आपण आता त्याचा रसस्वाद करत त्याच्यामध्येच ते असं म्हणतात की त्या ब्राह्मणाला उत्तर देताना की ठीक आहे, गावात असताना आपण आपले नियम पालन करू शकतो, परंतु दुसऱ्याच्या गावात गेला ते पालन करता येत नाही. तसं जर मोठ्या शहरात गेलं तर आपलं 25% पालन करता येतं आपण जे करतो ते, असं ते म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचे की जेव्हा आपण प्रवासात असतो तेव्हा आपल्याला शूद्रपणाने राहावं लागतं, असं ते उत्तर ते ब्राह्मणाला देतात त्या स्मृतीमध्ये. आणि एवढे सामान्य उत्तर ऐकून तो ब्राह्मण प्रभावित झाला आणि त्यांनी दीक्षा घेतली, असं उपरोक्त स्मृतीस पाहण्यास मिळते. असं तुम्हाला त्याचा नोट करायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ते भावार्थ पण आला आणि शब्दशः अर्थ पण आला. ओके. तर ज्या स्मृतीमध्ये जे म्हटले तेच सांगायचे बरं का, दुसरं काही सांगू नका. ठीक आहे. भावार्थ सांगताना थोडंसं तुम्हाला जोडता येते इकडे तिकडं, परंतु ते असं नसून की विषयाला अनुसरूनच नाही. ठीक आहे. तर आता याला उत्तर शेवट करायचं आपला. तर पहा, अशा प्रकारे शब्द अशा प्रकारे म्हणजे काय, आपण वरच्याला कनेक्ट करत आहोत. अशा प्रकारे महानुभव पंथातील आचारधर्म आणि त्यांची व्यावहारिकता, जुन्या मराठी भाषेचे दर्शन, भटोबासाचे व्यक्तिमत्व तसेच त्या काळातील सामाजिक विचारधारा सुद्धा स्मृतीस्थळातील वरील स्मृतीमध्ये सहज पाहण्यास मिळते. पहा कसं कनेक्ट केले, शेवटी वाङ्मयमध्ये सांगितले, त्याच्यामध्ये विशेष काय भाग आहे ते बी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे असं तुम्ही शेवट करू शकता. पहा, आचारधर्म, त्याची व्यावहारिकता, जुन्या मराठीचे दर्शन, भटोबासाचे व्यक्तिमत्व, त्या काळातील विचारधारा हे त्या स्मृतीमध्ये पाहण्यास मिळतं, असं आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता,
हा जो रसस्वाद आहे तो करू शकता. पहा अवघड काही नाही, तुम्ही 2-4 वेळेस प्रॅक्टिस केली की सहज जमतं. हा 142 शब्दामध्ये पहा, काही जण खूप जास्त शब्द घेतात, नाही घ्यायचं तसं आहे ना. आपला आटोक्यात करायचं त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला मग टाईमच नाही पुरणार. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न तुम्हाला इथिक्सचा दिलेला होता. पहा प्रश्न काय होता, नैतिकता मानवतेचा सद्गुण आहे. पहा हे जे प्रश्न आहेत ना, उलट जर तुम्ही इथिक्सचा अभ्यास करायचा प्रयत्न केलात आणि तुम्ही जर थेरॉटिकल अभ्यास करत असाल तर तुमचे उत्तरं हे अपूर्ण असतील, पूर्ण होणारच नाहीत. कारण थेरॉटिकल प्रश्न आणि थेरॉटिकल उत्तर हे UPSC नाही विचारत. ते कसं विचारते पहा, ॲप्लिकेशन बेस्ड, म्हणजे एकमेकाला कनेक्ट करून प्रश्न विचारते. तर मला त्याच्यामुळं इथिक्सचा अभ्यास करत असताना फक्त म्हणजे ती व्यावहारिकताच लागणार नाही, तर चिंतन लागतं, विचार करावं लागतात तुम्हाला. तर हे जरूर लक्षात घ्या आहे ना. नुसतं ते झाल्यानं इथिक्स पेपर सॉल्व्ह होईल असं होणार पण नाही. पण ठीक आहे, तर हे जरूर लक्षात घ्या. आता इथं पण या प्रश्नामध्ये नैतिकता म्हणजे काय, मानवता म्हणजे काय, तो सद्गुण कसा आहे हे माहीत असल्यावर तुम्हाला उत्तर लिहिता येतं. तर तुम्ही जर लिहिलं नसेल तर मग लिहा आणि पुन्हा इथे येऊन पाहू शकता. तर काय करता येईल पहा याच्यामध्ये उत्तरामध्ये, मानवी आचरणाची संबंधित असणारी नैतिक तत्वाची प्रणाली त्याला नैतिकता म्हणतात. मी इथं नैतिकता म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही पहा नैतिकता नेमकं काय असते, तुम्ही बऱ्याच व्याख्या ऐकल्या असतील, परंतु ज्या काही व्याख्या असतात त्या ह्युमन बिहेवियरशी डिपेंड करतात. म्हणजे काय की आपलं वर्तन कसं आहे याचा सगळा भाग नैतिकतेमध्ये येतो. मग ही काय म्हटलं पाहिजे व्याख्या देत असताना, मानवी आचरणाच्या संबंधित असणारी नैतिक तत्वाची प्रणाली, म्हणजे आपलं जे आचरण आहे ते कसं असावं याची जी तत्वप्रणाली आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, नैतिकता असं म्हटलेलं आहे. तर हे इथं व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे. आता इथं मानवतेचा सद्गुण आहे, याला कनेक्ट करत ते पूर्ण आपला उत्तर लिहायचे. म्हणून इथं पुढं प्रत्येक व्यक्तीची आचरण योग्य असल्यास मानवता टिकून राहते, म्हणून मानवात नैतिकता अपरिहार्य आहे. हे कशाला, त्या प्रश्नाला कनेक्ट करण्यासाठी हे पुढचा भाग वाढवलेला आहे. ओके, तर हे झालं इंट्रोडक्शन. आता आपल्याला हे संकल्पना वगैरे सगळं स्पष्ट करायचं. ठीक आहे, तर कसं करता येईल पहा, व्यक्ती नैसर्गिकरित्या स्वतंत्र असला तरी सामाजिकरित्या तो सामाजिक बंधनात आहे. पहिले सेंटेन्स काय म्हटलंय, कारण मूळतः आपण स्वतंत्रच असतो, परंतु बंधनात काय येतो, समाजामध्ये राहिल्यामुळे. मग हे समाजाचं बंधन कशामुळे येतं, तर नैतिकतेमुळे येतं. ठीक आहे, नैतिकतेमुळे निर्माण झालं आहे. कारण आपण जे म्हणतो ना, उदाहरणात पहा, इथं उदाहरणं पण महत्त्वाची ठरतात. इथिक्समध्ये उदाहरणं खूप महत्त्वाची ठरतात. स्त्रियांचा सन्मान करणे, वडीलधाऱ्याची सेवा करणे, गरजूला मदत करणे, अवैध व्यवसाय न करणे. आता या ज्या गोष्टी करतो आपण, हे का करतो, नैतिकतेमुळे. समाज मान्य करत नाही म्हणून करतो. म्हणजे काय, नैतिकता आपल्याला ती कार्य करायला लावते. मग नैतिकता कार्य करावं लागते म्हणजे याचा अर्थ काय, दुसऱ्याला त्याचा काय होणार नाही, त्रास होणार नाही, म्हणजे मानवता राहते ना. तसेच पहा, या नैतिकतेमुळे काय होतं, नैतिकता व्यक्तीला सामाजिक प्रगतीत सामील करते, त्यामुळे त्या व्यक्तीची सुद्धा आपोआप प्रगती होते. नैतिकता त्या व्यक्तीला तर करते, समाजाला पण त्याचा फायदा करते. पण आपल्याला काय करायचं आता, ते मानवतेचा सद्गुण आहे हे करायचे. आता पहिल्या सुरू आपण नैतिकता काय करते, कशा प्रकारचा हे सांगितलं. आता दुसऱ्या ह्याच्यावर काय, आज जागतिक स्तरावर काही अपवाद वगळता शांती आहे. आता पहा या स्टेटमेंटमध्ये मला असं म्हणता आलं असतं की जागतिक स्तरावर सर्वत्र शांती आहे, परंतु नाही. पहा इथिक्स पेपर तसं नाही, हा विद्यापीठासारखे तुम्हाला उत्तर लिहायचे नाही. त्याच्यामध्ये उत्तर कसे लिहायचे, तर्क लॉजिक जे वास्तविक आहे त्याच्यानुसार लिहायचे आहे ना. एक्स्ट्रीम स्टेटमेंटला जायचंच नाही आहे ना. ते आदर्शवादी विचारधारा तुम्ही इथिक्समध्ये मांडलात तर ते पण ते पुढच्याला पचत नाही, म्हणजे जो चेक करतो त्याला. त्याच्यामुळे हा अपवाद शब्द वापरा, अपवाद वगळता शांती आहे. ठीक आहे, तर हे उत्तर लिहिताना हे जरूर विचार करा की आपण काय लिहितो आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या नैतिक आचरणामुळे शक्य आहे. पहा सगळे लोक, म्हणजे काही लोक म्हणा किंवा जवळपास सगळे जर लोक आपण जर म्हणलं तर चांगले वागायला तेव्हा शांती येईल ना. शांती कधी येते, सगळे चांगले वागायला, नसलं तर येणार नाही. आणि या शासनामुळे मानवता बनली आहे. मानवता कशा, आपण चांगलं बोलतो, दुसरं चांगलं बोलतो, म्हणजे मानवता टिकून आहे, मदत करतो आपण. म्हणून तर करोनाच्या काळात सुद्धा प्रत्येक व्यक्ती लहान असो वा मोठा, स्त्री असो वा पुरुष, एकमेकाची मदत करत होता है ना. ही नैतिकता आहे म्हणूनच मदत करत होता ना. याच नैतिकतेमुळे भारत शेजारी देशाच्या संकटात सर्वात पहिले धावून जातो, मदत करतो, पीडित लोकांना भारतात शरण देतो. आता हे जे गोष्टी कशामुळे होतात, नैतिकतेमुळेच होतात. म्हणजे नैतिकता ही मानवतेला काय करते पहा, म्हणजे असं म्हणू शकता पहा, त्याला प्रेरित करते. ठीक आहे, म्हणजे हे जो व्यक्ती आहे, या जगातील जे व्यक्ती आहे त्या नैतिकतेमुळंच हे पुढं काम करतात, एकमेकाची मदत करतात. म्हणजे थोडक्यात काय की हा सद्गुण आहे का नाही, म्हणजे माणूस चांगल्या प्रकारे राहणे हा सद्गुण आहे का नाही. म्हणजे एक व्यक्ती चांगला राहतो, दुसऱ्याला बी त्याची मदत होते. तर हेच म्हणतो पहा, आज पण काय शेवटी काय म्हणता येईल पहा, आज आधुनिक काळात सुद्धा मानवता टिकून आहे, कारण मानवात नैतिकता आहे. जर नसती तर मानवता शक्य बनली नसती, म्हणून नैतिकता मानवतेचा सद्गुण आहे. ठीक आहे, कळलं ना तुम्हाला. हे काय म्हणायचं नेमकं की आपण सगळेजण चांगलं वागतो म्हणून एकमेकाची मदत करू शकतो. जर केली नसती तर हिंस्रवाद बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या त्याच्यामध्ये, परंतु तसं नाही आहे ना. म्हणजे मानवता हा आपला सगळ्या लोकांचा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा नैतिक
काम करणं हे एक सद्गुण बनलेलं आहे. त्याच्यामुळं नैतिकता हा मानवतेचा सद्गुण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण चांगलं करणं हे आपलं एक काम बनलेलं आहे, त्याच्यामुळे मानवता टिकून आहे. तर हा उत्तर तुम्ही या प्रकारे त्याच्यामध्ये सगळं काही करू शकता. ठीक आहे, मानवी काय म्हणणं, नैतिकता मानवतेचा सद्गुण आहे. याच्यामध्ये तुमचं वेगळं आन्सर असू बी शकतं, असं काही नाही की असंच असावं, परंतु त्या जे काही विचारलं त्याला स्पष्ट करणारा असावं है ना, ते काही जे म्हणलेलं आहे त्याला एक साथ देणारा असावं. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. 149 शब्दामध्ये लिहिलेलं आहे. तर आता तिसरा प्रश्न काय आहे ते बघूया. तुम्हाला तिसरा प्रश्न होता लिटरेचरचा. प्रश्न तिसरा, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात शेतकऱ्यांच्या स्थितीगतीचे जे चित्रण आढळते ते सर्वकालिक ठरणारे आहे, हे विधान साधारण स्पष्ट करा. इथं तुम्हाला शेतकऱ्याचा असूड तुम्ही अभ्यास केला, परंतु इथे एक शब्द आहे सर्वकालिक ठरणारे. हा महत्त्वाचा ठरतो. हा 2022ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथं लिहित असताना जरूर शेतकऱ्याची स्थितीगती काय हे तुम्हाला माहीत असतं, परंतु ते आजच्या काळाला सुद्धा कसं लागू पडतं हे तुम्हाला उत्तरामध्ये नमूद करायचं आहे. नुसतं जर तुम्ही पुस्तकात जे आहे ते लिहायला गेला तर उत्तर अपूर्ण राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे विचारलं काय हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं, कारण त्याचा विषय आशय काय आहे, आपल्याला काय लिहायचं आहे हे बी महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, तर मग आता याचं उत्तर लिहिताना आपण याचं इंट्रोडक्शन कसं करू शकतो, कारण हा तर आहे स्टेटमेंट 15 मार्काचा. तर मग जो काही ज्या पुस्तकाचं जे काही लेखक आहे त्याचं तुम्ही खुशामत करा थोडीशी है ना, त्याची चांगल्या गोष्टी सांगा आणि त्या प्रश्नाला कनेक्ट करू शकता. कसं म्हणता येतं, शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचाराची मांडणी करणारे विचारवंत है ना, खुशामत केली. आणि समाजसुधारक महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा असूड या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांची सर्वकालिक जीवनकथा आहे. हा शब्द हे जे आहे ते कुठं जोडलेलं आहे, त्या ह्याला जोडलेलं आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाला जोडलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे पहिलं सुरू आपण या महात्मा फुले यांची खुशामत केली, त्याचा हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये अशा प्रकारचा भाग आहे. तर हे तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हे जे टेम्पलेट तुम्ही अगोदर बी तयार करून ठेवू शकता. आता त्यांनी प्रश्न काय विचारला आहे की शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ती सर्वकालिक आहे. तर पहिले सुरू तुम्हाला हे सांगावं लागेल की त्या ग्रंथामध्ये कोणती स्थिती आहे आणि जी आज पण लागू पडते. तर पहिला पॅराग्राफ तर त्यासाठी येतो पहा, इथं जसं आहे तसं लिहायचं नाही है ना. तुम्हाला ते सगळं आपण म्हणतो ना की काही शब्दामध्ये ते सगळं म्हणायचे की त्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे है ना. परिणामी त्याला अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न मिळत नाही. याचे कारण सांगताना फुले धर्म आणि राज्य यांना जबाबदार मानतात. त्यांनी म्हटलेलं आहे पहा, त्या शेतकऱ्याचा असूड जर तुम्हाला 2 शब्दामध्ये पूर्णविराम करायचं आहे तर त्याचं कारणच ते सांगतात, धर्म आणि राज्य. हे सटीक शब्द तुम्हाला असायला पाहिजे त्याच्यात. धर्माच्या नावाखाली तो लुटला जातो आणि वरून राज्याची कर प्रणाली आणि भ्रष्ट आणि संकुचित प्रशासकीय व्यवस्था यामुळे शेतकऱ्याचे जीवन नाही राहिले, म्हणजे ते नरक बनलेले आहेत असं कोण म्हणतात, फुले म्हणतात. तसेच आता मी सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही की फुले काय म्हटले, परंतु त्याला काही शब्दामध्ये असं क्लब करू शकतो की ज्याच्यामुळं आपलं कमी शब्दामध्ये ते होतं. जसं पहा, अज्ञान, गरिबी, आळस, धर्मभोळेपणा, देवपणा, नाकारतेपणा, कर्जबाजारीपणा, व्यसनासक्ती यामुळे शेतकरी अतिशूद्र बनला आहे असे महात्मा फुले ग्रंथात सांगतात. हे शब्द महत्त्वाचे आहे की त्या ग्रंथात काय काय सांगतात. आता हे जे त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्याबद्दल ते सर्वकालिक कसं ठरतं, आता हे पुढच्या 2 पॅराग्राफमध्ये तुम्हाला सांगावं लागेल. महात्मा फुले यांच्या काळातील जी स्थिती आणि त्यांच्या नंतरच्या काळातील जी स्थिती आहे यामध्ये बदल झालेला नाही, याचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात आणि आजच्या काळातही सापडतात. आता त्या तुम्हाला प्रमाण द्यावं लागेल की तुम्ही म्हणतात सापडतात म्हणून, ते तुम्हाला सांगावं लागेल. आजही शेतकरी कमी जास्त प्रमाणात शिक्षण घेऊन सुद्धा धर्माच्या अंगाने आचरण करतो. इथं शिक्षण मिळत नाही असं म्हटलं नाही, कमी जास्त प्रमाणात असं म्हटलं, कारण अगोदर मिळत नव्हतं परंतु आता मिळते. तर असं म्हणू नका आज मिळत नाही, ते मिळत नसल्यामुळे मग ते तुमचं उत्तर चुकीचं ठरतं. धर्माच्या अंगाने आचरण करतो. पुढं काय, त्याच्या अनिष्ट प्रथा म्हणजे त्याच अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा मानतो. आज पण मानतो शेतकरी. आपले द्रव्य देवाच्या नावाखाली अर्पित करतो. शेतीसाठी पाणी, बियाणे, खत समस्या आज पण आहेत, तेव्हा पण होतात, आज पण आहेत. काही प्रश्न सुटले जरी असले तरी इथं महत्त्वाचं आहे, मी असं म्हटलं नाही की काहीच बदल झाला नाही, कारण तसं म्हटलं तर ते सर्वकालिक हा जो शब्द आहे आणि तुम्ही जे बोलता याच्यामध्ये सगळाच काहीतरी विरोधाभास असं वाटतं, म्हणजे आजपासून काहीच झालं नाही. आपला तसं म्हणायचं नाही. काही प्रश्न सुटले जरी असले तरी आधुनिक काळानुसार नवीन प्रश्न जसे कमी बाजारभाव, साठवण, आधुनिक तंत्रप्रणाली, इतर बरेच प्रश्न याच्यामुळे तो काय कर्जबारी बनलेला आहे. म्हणजे काय, तो अगोदर पण कर्जबाजारी होता, आज पण कर्जबाजारी आहे. इथं आपण उत्तर लिहिताना असं म्हटलं नाही की जशाच तशी परिस्थिती आहे, फक्त असं आपण म्हणलं की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, परंतु जो कर्जबाजारीपणा होता तो आज पण आहे, अगोदर पण होता. त्याला आणखी स्पष्ट करावं लागेल, कारण आपल्याला 250 शब्दात लिहायचं आहे. शेतकऱ्याची आर्थिकदृष्ट्या कमजोरी ही सर्वकालिक ठरली आहे. शासनकर्ते बदलले पण फुल्यांनी सांगितलेली शेतकऱ्याची स्थिती कधी बदलली नाही. याचे एक कारण स्वतः शेतकरी पण आहे, हे सुद्धा फुल्यांनी सांगितलंय. हे सुद्धा त्यांचे विचार आज पण सत्य ठरलेले आहे.
हे आपण याच्यामध्ये नमूद केलं. आधुनिक काळात शेतकरी अधिक गरीब बनत चालला आहे, शेतीचे विभाजन अधिकच होत आहे, हे सुद्धा ते म्हणतात पहा की पॉप्युलेशन लोकसंख्या वाढत आहेत है ना, रोजगार वगैरे नाही. त्यांनी तेव्हा पण म्हटलं होतं, आज पण लागू पडतं. बेरोजगारी, आर्थिक विषमता, शिक्षणाची कमी गुणवत्ता, शेतीची निष्कृष्टता आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबता या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या स्थितीला उभारी देत नाहीत. आणि हे कधी होतं? अगोदर पण होतं आणि आज पण हे आहे. त्यामुळे तो आजही आधुनिक काळातही शूद्राती शूद्र आहे. सर्वकालिक हा शब्द आहे ना, त्याला आपण जोडलेला आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही त्याला स्पष्ट करू शकता. हे झालं 2 पॅराग्राफमध्ये बा ते सर्वकालिक कशा प्रकारचं आहे. आपण नवीन काहीच म्हणलं नाही पा, जे फुलेंनी म्हटलेलं आहे त्याच समस्या आज आहेत का नाही हे सांगितलेलं आहे, तर आज पण आहेत. म्हणून आता शेवटी काय म्हणतायत, काळ बदलला पण शेतकऱ्यांची स्थितीविषयी असणारे फुलेंचे विचार, समज, आकलन सार्वत्रिक ठरले आहे. कारण ना धर्म बदलला, ना प्रशासकीय व्यवस्था, ना स्वतः शेतकरी बदलला. या सगळ्यामुळे काय आहे, शेतकरी जसा आहे तसाच आहे पा. तर हे 273 शब्दामध्ये लिहिलेलं आहे. थोडेसे शब्द वाढले, तुम्ही कमी बी करू शकता. तर अशा प्रकारे हे 3ऱ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे, तर तुम्ही चेक करा तुम्ही काय काय लिहिलं आहे. त्याच्यानंतर पहा की मराठी लिटरेचर इथिक्स एसेची जी नवीन बॅच आहे ते येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यात तुम्ही इच्छुक असाल तर त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ओके, तर आता पुढे जाऊया पहा. आणि याची जी PDF आहे ना, तुम्ही PDF म्हणत असाल तर ही PDF तुम्हाला आपल्या अनोखी लाईव्ह टेलिग्राम चॅनलवर जरूर मिळेल. तर आता शेवटचा प्रश्न आहे पहा या आठवड्याचा, 4था प्रश्न इथिक्सचा. काय म्हटलं आहे, निष्काम कर्मयोग ही नैतिकतेची सुधारित संकल्पना आहे असे म्हणता येईल का? पहा, प्रश्न आउट ऑफ नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये है ना. जो तुम्हाला टॉपिक दिला त्याच्यामध्येच आहे डायमेन्शन ऑफ इथिक्स, नैतिकतेचे परिमाण म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला निष्काम कर्मयोग अशा संकल्पना समजून घ्याव्या लागतात. तर त्यालाच जोडून हा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, निष्काम कर्मयोग ही नैतिकतेची सुधारित संकल्पना आहे. आता हे प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला नैतिकता काय आहे आणि त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग पुढं कसं ठरतं हे तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये नैतिकता कशा प्रकारची आहे आणि त्याच्या पुढे निष्काम कर्मयोग कसं जातं हे स्पष्ट करायचं आहे आणि तुम्हाला त्याचा शेवट करायचा आहे. ओके, तर असं उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहिताना जरूर अगोदर विचार करा. आता सुरुवातीला आपला इंट्रोडक्शन करायचे आहे. तर नैतिकतेवर आधार येत आहे, तर तुम्ही नैतिकतेची व्याख्या द्या किंवा निष्काम कर्मयोगाची व्याख्या द्या. तर आपण इथं नैतिकतेची देऊया. कसं आहे, मानवी वर्तनाच्या योग्य अयोग्यतेचा विचार करणारे शास्त्र म्हणजे काय, नैतिकता. पहिल्या सुरू तुम्हाला 2ऱ्या प्रश्नामध्ये व्याख्या दिली होती, परंतु आता तीच नको म्हणून थोडी शब्दाची इकडची तिकडची सांगड करून ही दुसरी व्याख्या म्हणतोय तेच, परंतु जरा दुसऱ्या शब्दामध्ये. काय आहे, मानवी वर्तन आपण अगोदर आचरण म्हणलं होतं, आता वर्तन शब्द वापरलाय है ना. हे तर असते मायाजाळ, यालाच म्हणतात कला. ठीक आहे, मानवी वर्तनाचा योग्य अयोग्यतेचा विचार करणारे शास्त्र म्हणजे नैतिकता. जसे सत्य असत्य, खरे खोटे, शुभ अशुभ है ना, याला काय म्हणतात, नैतिकता. प्रश्न काय, निष्काम कर्मयोग काय आहे, त्याच्यापेक्षा सरस ठरतं. ठीक आहे, किंवा काय म्हणतं आपण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय म्हणजे सुधारित संकल्पना आहे. तर पहिले सुरू नैतिकता काय आहे आणि मग निष्काम कर्मयोग कसं सुधारित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिले सुरू नैतिकता काय ते सांगा है ना, पहिल्या पॅरेग्राफमध्ये. उदाहरणं द्यायला विसरायचं नाही. पहा काय म्हणतो, नैतिकतेमुळे मानवी आचरण हे निरंकुश नाही, म्हणजे अंकुश आहे. आपण नीट वागतो कारण हे नैतिकतेमुळेच ना. पहा हे त्याचे बेनिफिट आहेत ना. नैतिकता कसं, उदाहरणार्थ एखाद्याला चोरी करायची आहे, पण चोरी करण्याच्या अगोदर विचार करतो ना, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील किंवा अन्य विचार करतो, ज्याच्यामुळं काय त्याला असं वाटतं की आपण जर केलं तर आपलं मग कोणी काय बोलेल का, तर हा विचार करतो. ही काय आहे, नैतिकता. म्हणजे आपल्या ज्या कृतीवर अंकुश लागतो. त्याच्यानंतर दुसऱ्याला त्रास देऊ नये, अधिक स्वार्थ कामाचा नाही, कष्टानं कमवलेलं धन श्रेष्ठ असतं, ही जी विचारधारा आहे ना, जी नीट चांगल्या प्रकारे वागण्याची, ती कशामुळे येते, नैतिकतेमुळे येते. म्हणजे ही जी समाजामध्ये आपली वागण्याची पद्धत आहे ती नैतिकतेमुळे आलेली आहे. हे फायदे आहेत ना नैतिकतेचे. पण नैतिकता कशी आहे, दुधारी तलवार आहे पा. ठीक आहे, सगळं चांगलं जर असेल, सगळं चांगलं आहे का, नाही. कारण नैतिक विचारधारा जर बदललं तर सगळं काही बदलतं. उदाहरणार्थ युक्रेनचं युद्ध, आतंकवाद, चीनची आक्रमकता, असे बरेच ह्या गोष्टी आहेत जी नैतिकतेचं बदलण्याचं कारण आहे. म्हणजे अहमपणा भाव, हे सगळे कशामुळं, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, आता चीनला हे पाहिजे ते पाहिजे, ते कशामुळं है ना. तुझ्या घरी भरपूर आहे, माझ्या बी भरपूर आहे, गपचीप राहणार नाही, विस्तारवाद, अशा गोष्टी. ही कशामुळे, नैतिकता बदलल्यामुळे. तर काय आहे, नैतिकता चांगली होऊ शकते, वाईट बी असू शकते. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताल चांगलं वाईट कसं असतं, ते मग ते विचारधारेवर डिपेंड करतं. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणलं, नैतिकता नेमकं करते काय हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगायचे की निष्काम कर्मयोग हे कसं आहे, त्याच्यापेक्षा आणि सरच कसं ठरतं. तर त्याचं पहा, ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर पाहायला मिळेल. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय आहे, निष्काम कर्मयोग काय आहे, तर फळाची अपेक्षा म्हणा कर्म सांगतं. निष्काम कर्मयोगाची काय डेफिनेशन आहे ती काय, फळाची अपेक्षा करू नका. पण नैतिकता कशी आहे, आता दोघांमध्ये आपला
फरक करून सांगायचे की नैतिकता आणि कर्म या निष्काम कर्मयोगामध्ये काय फरक आहे. नैतिकता ही सत्य असत्य यासारख्या विचारधाऱ्यात गुंतलेलं आहे. सत्य असत्य, शुभ अशुभ, खरं खोटं याच्यामध्ये गुंतलेलं आहे. परंतु निष्काम कर्मयोग काय म्हणतं, फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म करत राहायचं. म्हणजे नैतिकतामध्ये काय एकमतता नाही, कारण त्याच्यात विचार आहे ना, हे सत्य आहे का असत्य आहे असं नाही ना. म्हणजे काय की ते एकमतता नाही, एक विचारधारा नाही, त्याच्यामध्ये विरोधभास सापडतो. म्हणजे याच्यामध्ये नैतिकतेमध्ये विरोधभास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला हे सत्य वाटू शकते, दुसऱ्या व्यक्तीला ते सत्य वाटू शकते. म्हणजे विचारधारेमध्ये काय विरोधभास आहे, एकमतता नाही. परंतु निष्काम कर्मयोगात फक्त कार्यावर लक्ष आहे, फक्त कार्यावर लक्ष आहे, फळावर लक्ष नाही. त्यामुळे विचारधारेमध्ये स्पष्टता आहे, फक्त कार्य करायचे, बाकी काहीच घेणं देणं नाही. ह्याला निष्काम कर्म हे म्हणतं. म्हणजे काय की निष्काम कर्म हे नैतिकतेच्या एक पुढचं पाऊल आहे. ठीक आहे, म्हणजे नैतिकतेमध्ये विचार केला जातो, परंतु इथं निष्काम कर्मयोगामध्ये जे कार्य आहे त्याच्यावर फोकस केला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला समजेल, एखाद्याचा रस्त्यावर अपघात झालेला आहे, तर नैतिक विचार व्यक्ती काय करतो, मदत करावी का नाही करावी, केल्यास काय होईल आहे ना, मग मला जेलमध्ये मग असं करतील, मला प्रश्न विचारतील, हा नैतिक विचार जो व्यक्ती आहे तो विचार करतो. परंतु निष्काम कर्मयोगी कसा करतो, व्यक्ती मदत करतोच, तो विचार करत नाही की मग काय होईल माझं, मला पोलीस स्टेशनात बोलतील का, काय करतील, हे विचार करत नाही. तर हा मेन डिफरन्स आहे नैतिक व्यक्तीमध्ये निष्काम कर्मयोगीमध्ये. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला, जे विचारलाय प्रश्न त्याच्यामध्ये, थोडक्यात नैतिकता ही विचारशील आहे, परंतु निष्काम कर्म हे कृतिशील आहे. पहा फरक काय, नैतिकता ही विचारशील आहे पण निष्काम कर्म हे कृतिशील आहे. म्हणून निष्काम कर्म ही नैतिकतेची सुधारित संकल्पना आहे असे म्हणणे नैतिक ठरेल. ठीक आहे, असे म्हणणे काय ठरेल, नैतिक ठरेल. शब्द पहा त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. 10 शब्द आगाव झाले, परंतु हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही याच्यामध्ये उत्तर लिहू शकता. आता पुढच्या आठवड्यात जे काही शेड्यूल आहे त्याच्यानुसार ते प्रश्न दिले जातील. तुम्ही ते प्रश्न पहा, है ना, अभ्यास करा, उत्तर लिहा आणि पुढच्या रविवारी आणखी ह्याचे सॅम्पल उत्तर तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सराव करा, ज्याच्यामुळे तुमची इम्प्रूव्हमेंट होईल. है ना, हळूहळू जे उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला समजत जाईल. आणि प्रयत्न करा की जर तुम्हाला आणखी फायदा असेल तर सीझन 2023 जे प्रश्न आहे त्याच्यात ते बी तुम्ही लिहून ते पहा, तिथं चेक करा किंवा ते व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. आणि आपल्या मित्रांना पण सांगा, कारण काय असतं बरेच वेळा फोन येतो की सर उत्तर कसं लिहावं हे माहीत नाही, कोणी सांगत नाही वगैरे म्हणतात. पाहिजे इथं आहे ना, है ना, मी सांगतो ना, तुम्ही इतरांना तेवढं तरी सांगा की बाबा हां तुम्ही इथं चेक करून पाहू शकता आणि तुझे उत्तर वगैरे सुधारू शकतोस. ठीक आहे, तर असं जरूर प्रयत्न करा आणि शेड्यूलनुसार तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर जरूर राहा, कारण हे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, तर इथंच थांबूया. काही आणखी अडचण जर असेल तर तुम्ही टेलिग्रामवर नंबर आहेत आपले, त्याच्यामध्ये तिथं तुम्ही ईमेल करू शकता किंवा उत्तर पाठवा, त्याच्यात आपण तुम्हाला चेक करून देऊ, समजत वगैरे नसेल तर. ठीक आहे, तर आता इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये. धन्यवाद मित्रांनो.